न्यूज फॉरवर्ड। सरकार दादा, देवेंद्र भाऊ, अजित दादा, एकनाथ दादा, शिक्षक आमदार, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भारत माता की, भारत माता की। संघाच्या करून घेण्यासाठी 100% पगार, 100% पगार, आचारसंहितेपूर्वी एक पगार, आचारसंहितेपूर्वी एक पगार। भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे, वी वॉन्ट, मुख्यमंत्री, शिक्षकांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षक आमदार, एकनाथ दादा, अजित दादा, देवेंद्र भाऊ, केसरकर दादा, विक्रम बाप्पा, विक्रम बाप्पा, विक्रम बाप्पा, केसरकर दादा, केसरकर दादा, देवेंद्र भाऊ, अजित दादा, अजित दादा, एकनाथ दादा, शिक्षक आमदार, शिक्षक आमदार, शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, मुख्यमंत्री। बोला 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 बोला। अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वतीने राज्यभरातील शिक्षकांना वेतन अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी बघू शकता राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, या सर्वांना कट करा एक मिनिट, परत पाहिलं महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आहे, अतिशय पवित्र दिवस आहे। या दिवशी आम्ही आज होम हवन करून, यज्ञ करून सरकारला साकडं करतो आहे। सरकारकडे प्रसन्न करण्यासाठी आम्ही विनंती करत आहेत की किमान आता तरी आमच्या अंशतः अनुदानित वंचित बांधवांच्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचाव्या, तुम्ही आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण करून आम्हाला प्रसन्न व्हावं, यासाठी आम्ही या ठिकाणी यत्न करत आहोत। तुम्ही बघू शकता, हे खरं तर महाराष्ट्र बघावं, सर्व समाज घटकांनी बघावं। या ठिकाणी आपण यत्न हा देवाला प्रसन्न करण्यासाठी करतोय आणि यांना आमचा देव मानतोय, यांना आमचं त्या ठिकाणी अन्नदाता मानतोय। या अन्नदात्यांनी आम्हाला न्याय द्यावा, आम्हाला आमची हक्काची भाकर द्यावी, आम्हाला आमच्या हक्काचं वेतन द्यावं, आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण कराव्या। प्रतिवर्षी विना अनुदानाचा जो काही वेतन टप्पा आहे ते आपण त्या ठिकाणी दिलेला शब्द पाळावा, यासाठी आपण प्रसन्न व्हावं म्हणून हवन श्रावण महिन्यातील पवित्र असा दिवस श्रावण सोमवारी या ठिकाणी जिल्हा परिषद समोर आम्ही या ठिकाणी करत आहोत। महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांनी, सर्व समाज घटकांनी या आंदोलनाकडे लक्ष द्यावं आणि राज्यकर्त्यांनी विनंती करावी की आता तरी आपण प्रसन्न व्हावं आणि येणाऱ्या उद्याच्या कॅबिनेटमध्ये आमचा हा विषय तात्काळ मार्गी लावून राज्यातल्या 65,000 शिक्षकांना न्याय देण्याचं काम राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री यांनी करावं, अशी विनंती करण्यासाठी आज हा आवाहन करत आहोत। हा यत्न सोहळा आम्ही या ठिकाणी करत आहोत। या पाठीमागचा उद्देश हाच आहे, आम्ही शासनाच्या विरोधात घोषणा देणार नाही। आम्हाला फक्त मायबाप सरकारला प्रसन्न करायचं आहे, आम्हाला फक्त मायबाप सरकारचं लक्ष वेधायचं आहे की सरकारने किमान आता आमच्या या वेदना, आमचा संघर्ष या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि आम्हाला न्याय देण्याची भूमिका, न्याय देण्याचं काम येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपण करावं, एवढीच विनंती या ठिकाणी करतोय। हा संपूर्ण यत्न सोहळाचा आणि हा होम हवनचा कार्यक्रम आपण लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील सर्व शिक्षक बांधवांनी व सर्व समाज घटकांनी बघावा आणि जास्तीत जास्त शेअर करा। महाराष्ट्रातील सर्व समाज घटकातील माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे, तुमच्या शेतकऱ्याचे पोरं गेल्या 15 वर्षापासून विना वेतन काम करताय, त्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी, सरकारला प्रसन्न करण्यासाठी हा यज्ञाचा घाट आम्ही या ठिकाणी घातलाय। हे जास्तीत जास्त शेअर करा आणि राज्यकर्त्यांपर्यंत, या सरकारपर्यंत
आतापर्यंत हा इटालचा जिल्हा परिषद जालना या ठिकाणी सुरू असलेला हा यज्ञ सोहळा त्यांच्यापर्यंत जावा आणि त्यांनी तात्काळ येणाऱ्या कॅबिनेटला आमच्या प्रश्नाची दखल घेऊन तात्काळ न्याय द्यावा, एवढीच माफक अपेक्षा आम्हाला आहे. हा पूर्ण सोहळा आपण सर्वांनी बघावा एवढीच विनंती करतोय. आत्ताशीच सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. आमचे ब्राह्मण आणि आजच्या सोहळ्याचे विजय सुराशे सर हे आजच्या सर्व विधी संपन्न करणार आहे. ही संपूर्ण टीम या ठिकाणी अतिशय कष्टाने हा सोहळा या ठिकाणी पूर्ण करण्यास सज्ज झालेली आहे. महाराष्ट्रातील बांधवांना एवढीच विनंती करेल, जास्तीत जास्त शेअर करा, सर्व ग्रुपला शेअर करा. महाराष्ट्रातील 65,000 शिक्षकांपर्यंत हा यज्ञ सोहळा गेला पाहिजे आणि विशेष या राज्यकर्त्यांपर्यंत हा सोहळा गेला पाहिजे एवढीच विनंती करतो. धन्यवाद. अनुदान हक्काचं, अनुदान हक्काचं 100% अनुदान. अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही. मुख्यमंत्री और शिक्षण मंत्री, अर्थमंत्री, अरे देवेंद्र फडणवीस, अरे देवेंद्र फडणवीस, अरे एकनाथ दादा, ओके सरकार साहेब, अरे अजित दादा, अरे अजित दादा. धन्यवाद.